मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अबॅकस शिक्षण काळाची गरज. आमदार संग्राम जगताप. शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा. देशभरातून 1017 विद्यार्थ्यांचा सहभाग. झटपट गणित सोडवणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन. शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 1017 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल विजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात आली. शहरातील नगर कल्याण महामार्गावरील सुखकर्ता लॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपलं पेपर सोडवत उपस्थितांना अवाक केलं. झटपट गणित सोडवण्याची परीक्षा यावेळी रंगली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम अहिल्यानगर शहराचे लाडके व कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी अबॅकस शिक्षण ही काळाची गरज आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा गणित हा विषय सोपा करण्यासाठी त्यांना अबॅकस शिक्षण फायद्याचं ठरतं. देशभरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी विद्यार्थ्यांना देत असलेल्या अबॅकस व वैदिक गणिताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी कौतुक केलं. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर व नुकतेच IAS झालेले ओंकार खुंटाळे यांची विशेष उपस्थिती लाभली. या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेले अनन्या घावटे, स्वराज रक्टाटे, ओमराज पोकळे, प्रणित देसाई या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3000 रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी राजवीर परदेशी, रुद्र सोले, शिवन्या कर्डिले, वेदांत हजारे, धवल खरात, सहर्ष कोल्हापुरे, प्रज्वल मोरे, यज्ञेश पवार, कुणाल गायकवाड, वेदिका सायंबर, आर्या गायकवाड, चैतन्य आंबावणे, पृथ्वीराज सोले, आरुष खोले, आर्य आरडे, सलोनी देशमुख, धनुष राऊत, वेदांत गोरे, शिवराज झांबरे, श्रावणी राग, समर्थ राऊत या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. अकॅडमीत उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या स्नेहल सातपुते यांना 2 स्टार अवॉर्ड, किरण परदेशी, अश्विनी थोरवे यांना स्टार टीचर अवॉर्ड, तर अर्चना पांडुळे, मोनिका वाबळे, स्नेहल जाधव व योगिता खेळवणे या शिक्षकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रक्टाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी बलभीमराव शेळके, कराड येथील उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, परांडाचे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, नगर जिल्हा परिषद सदस्य माध्यमिक शिक्षण विभाग अधीक्षक महावीर दोदाड, आष्टी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सीमाताई काळे, पारनेरचे सहकार अधिकारी राजेंद्र वाघमोडे, महावीर कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेंद्र भंडारी, महावीर कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश भंडारी, महाराष्ट्र राज्य पोस्टल संघटना अध्यक्ष संतोष यादव, अहिल्यानगर दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक अनिल हिवाळे, विद्याताई यादव, मंडळ अधिकारी गजेंद्र राठोड, अहिल्यानगर सहकार बँकेचे जनसंपर्क अधिकारी भारत सोले, युनियन बँकेचे मॅनेजर शरद वाळके व वैभव गावखरे, नामदेव रक्टाटे, कैलास गुंजाळ, म्हातारदेव म्हस्के, भाऊसाहेब कबाडी, श्रीलता आडेप, प्रियंकाताई लामखेडे, अनिल लष्कर, हेमलता पाटील, रत्नमाला चौधरी, कुमार कापसे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे अध्यक्ष अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रवींद्र रक्टाटे, सार्थक शेळके व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीची व स्पर्धेची माहिती दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केलं. आभार संस्थेचे संचालक रवींद्र रक्ताटे यांनी मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. +24 -39 +26 +53 +10 -42 that is आले का बरोबर? 47 चा टेबल हे मुलं आपल्याला फिंगरवर बनवून दाखवणार आहे. 94, 141, 188, 235, 282, 329, 376, 422, 423, 470. Good. 72, 144, 216, 288, 360, 432, 500, 576, 648, 720. गुड. काय वाजवा. त्याच वेळेला आपल्याला माहिती नसतं की अबॅकस ही एक वेगळी शिक्षण क्षेत्रामधली कार्यप्रणाली आहे आणि त्याच्या बाबतीतली माहिती
ते आपल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नसतील, प्रत्येक पालक वर्गापर्यंत नसतील. आणि मग जेव्हा एखादा शेजारचा किंवा ओळखी पाळखीतलं कोणी ॲबॅकसच्या क्लासला जातो तर आपल्याला माहिती नसतं की ॲबॅकस कार्यप्रणाली काय आहे. पण आपल्यालाही वाटतं की शेजारचा मुलगा जातोय, ओळखीतला कोणाचा तरी मुलगा जातोय, आपलंही कुठतरी कुटुंबातलं एखादं व्यक्ती त्या क्लासला गेलं पाहिजे. पण कुठलीही गोष्ट सुरू करत असताना आपण त्याच्याबाबतली पूर्ण माहिती की आपण प्रत्येकाने करून घेतली पाहिजे की ज्याच्यातनं एक उद्याचं भविष्य घडत असताना, एक या लहान मुलांचा पाया घडत असताना तो सक्षमरित्या घडला पाहिजे की ज्याच्यातनं या शिक्षण स्तरामधले काही आव्हानं जर आले तर त्या मुलाला उद्याच्या भविष्यामधल्या त्या आव्हानांना कुठेतरी तो सामोरे गेला पाहिजे. एक 20-22 वर्षापूर्वी टेमकर सर CBSE बोर्ड हा कुठे कोणाला माहिती नव्हता. पण हा गेल्या 17-18 वर्षामध्ये हे महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या मोठ्या तालुका लेवलपर्यंत CBSE बोर्ड पॅटर्न हा पोहोचवला गेला. दिल्ली बोर्डचा पॅटर्न हा पोहोचवला गेला आणि त्याच्यातनं शिक्षणाची कार्यप्रणाली ही बदलत गेली. पूर्वी महाराष्ट्रामध्ये फक्त स्टेट बोर्डच्या परीक्षा व्हायच्या 10वीच्या, त्याच्यापेक्षा कुठलीही शाळा वेगळी काही मान्यता मिळत नव्हती. म्हणून राज्य सरकारची मान्यता मिळून त्याच 10वीच्या बोर्डचे पेपर व्हायचे, याच्यापेक्षा कुठलेही पेपर होत नसायचे. पण जसं शिक्षणाची कार्यप्रणाली बदलत आली तसं विद्यार्थ्यांमध्ये देखील आता कुठतरी स्पर्धेच्यामुळं आपल्याला देखील फार अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून 10वीचा निकाल लागला, आपण विचारतो CBSE बोर्ड आहे का महाराष्ट्र बोर्ड आहे, असं देखील आपल्याला विचारावं लागतं. आणि म्हणून महाराष्ट्र स्टेट बोर्डमधले मुलं आणि CBSE बोर्डमधले मुलं याच्यामध्ये देखील फार मोठी तफावत आपल्याला काही वेळेला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते आणि ऐकायला देखील मिळत असते. त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय आव्हान येईल ते आपण सांगू शकणार नाही. त्यामुळे जेवढी शिक्षण प्रणाली असेल ते आपण प्रत्येकाने अवगत केली पाहिजे, शिकली पाहिजे, त्याचा आत्मसात केली पाहिजे. आता अबॅकस म्हणजे नेमके आहे तरी काय? अबॅकस ही एक मण्यांची पाटी आहे. त्या पाटीवरती काही मणी असतात, त्या मण्याने एक विशिष्ट किंमत असते आणि त्या पाटीचा वापर करून आपल्या अकॅडमीमधील विद्यार्थी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ यासारख्या क्रिया संगणक व कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने करतात. या अबॅकसचा नेमका फायदा काय आहे तर अबॅकसमुळे मुलांच्या शालेय जीवनातील जे गणित आहे ते सोयीस्कर होते. त्याचप्रमाणे मुलांच्या शालेय जीवनाच्या स्पर्धा परीक्षा असतात, जसे की स्कॉलरशिप असते, नवोदय असते, ऑलिम्पियाड असते. महाविद्यालयीन जीवनामध्ये IIT आहे, JEE आहे, नीट आहे, MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षा आहेत. या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांच्या वेळेची बचत होते आणि गती आणि अचूकता वाढते. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला आपल्या अकॅडमीमधील विद्यार्थी अबॅकसचं टूल वापरून गणितीय क्रिया करतात. त्यानंतर कल्पनाशक्तीचा वापर करून गणितीय क्रिया शिकल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, कल्पनाशक्ती वाढते. थोडक्यात काय तर अबॅकसमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. या स्पर्धेमध्ये सर्व समोर बसलेले विद्यार्थी यशाला गवसणी घालणारच आहेत याची मला खात्री आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपले यश हे काही शेवटचा टप्पा नाही आहे. यशाच्या शिखरावर गेल्यानंतर, यश मिळाल्यानंतर आपल्याला यापेक्षा आणखी उंच शिखरे सर करायचे असतात आणि ही यशाची उंच शिखरे सर करत असताना हा जी जय पराजय या गोष्टी होतच असतात. ज्यांचा विजय होईल, ज्यांचा जय होईल ते नक्कीच आनंद साजरा करतील. परंतु ज्यांचा पराभव होईल, ज्यांना कमी मार्क्स मिळतील, त्यांनी खचून जायचं नाही. त्यांनी धैर्याने, जिद्दीने पुढील परीक्षेला सामोरे जायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी मी एक शेर अर्ज करतो. सपनों की कोई उम्र नहीं होती, सपनों की कोई उम्र नहीं होती, हर जीत की शुरुआत छोटी होती. जो थाम ले हौसलों की डोर, जो थाम ले हौसलों की डोर, हार कभी उनके किस्मत में नहीं होती, हार कभी उनके किस्मत में नहीं होती.